एकदा रामपूर नावाचं छोटं गाव होतं. तिथे एक खूप कष्टकरी, इमानदार, दयाळू माणूस रामू राहत होता. तो एके दिवशी जंगलात चालला असताना त्याला मुलगी दिसली एक. ती खूप रडत होती आणि भुकेने तळमळत होती आणि तिथे बसली होती. त्याने तिला विचारलं, "अगं, तू का रडतीयेस?" ती म्हणाली, "मी इथे खेळत खेळत आले आणि इथं रस्ता हरवली आहे. मला खूप भूक पण लागली आहे." तो तिला म्हणाला, "ठीक आहे, तू माझ्या घरी चल, मी तुला जेवायला देतो." ती म्हणाली, "ठीक आहे, येते." रामू आणि ती मुलगी त्यांच्या घरी आले. रामूच्या बायकोने रामूला विचारलं, "ही कोण आहे? हिला का घरी आणलं?" रामू म्हणाला, "अगं, ही मला जंगलात दिसली. ती हरवली आहे तिच्या घरचा रस्ता. तिला भूक लागली आहे." रामूची बायको म्हणाली, "ठीक आहे, मी तिला जेवायला देते." ती म्हणाली, "जेवायला बस." ती मुलगी बसली. दुसऱ्या दिवशी ती खेळत असताना एक फौजदार तिथे आला. फौजदार म्हणाला, "अगं, आम्ही तुला रात्रीपासून शोधतो आहे. तू कुठे आहेस?" ती मुलगी म्हणाली, "मी इथे खेळता खेळता रस्ता हरवले आणि यांना सापडले. यांनी मला खूप छान जेवायला दिले." मग तिथे राजा आला. राजा म्हणाला, "तुम्ही माझ्या मुलीला सांभाळलं, तुमचं धन्यवाद." ती राजाची मुलगी मधू होती. राजाने मधू राजाने त्यांचा सन्मान केला आणि त्यांना बक्षीस